नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघतोय पत्तागोबी कापण्याची जादुई पद्धत। तुम्ही म्हणाल कोणती जादुई पद्धत? चला तर मग मी तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आगळीवेगळी रेसिपीला पटकन सबस्क्राइब करा। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला मी ही जादुई पद्धत दाखवते। तर इथं मी पाव किलो पत्तागोबी घेतला, त्याचे वरचे पाने काढून टाकले कारण ते खराब असतात। पत्तागोबी कापण्याचा आपल्याला खूप कंटाळा येतो आणि पाहिजे तसा बारीक होत नाही आणि आपण सुरीने कापायला गेलो तर घाई गडबडीच्या वेळेस आपल्या हाताला सुद्धा लागू शकते आणि किसणीने जर किसला तर ते सुद्धा आपल्या हाताला लागू शकते। तर ही जादुई पद्धत मी तुम्हाला दाखवते, तुमचं काम अगदी सोपं होईल आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही ही पत्तागोबी सहज 2 मिनिटात कापू शकता। इतकी सोपी पद्धत आहे ही। तर मग ही एका प्रकारची जादूच आहे की नाही, त्याला तर मग मी तुम्हाला दाखवते। इथं एक मोठी परात घ्यायची, याप्रमाणे छोटी असली तरी काही हरकत नाही, पण छोट्यामध्ये व्यवस्थित असा पत्तागोबी बारीक होत नाही। आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथं सुरीचा वापर नाही किंवा किसणीचा वापर करायचा नाही। तर मी तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवते। तर इथं मी धार असलेला ग्लास घेतला आहे, म्हणजे असा छान टोकदार आहे हा, आणि याने आपल्याला गोबी बारीक किंवा मोठ्या आकारात तसा कापून घेऊ शकता। अगदी 2 मिनिटात कापता येतो। तर बघा मी तुम्हाला कापून दाखवते, अगदी सहज बारीक होतो। बघा किती छान कापल्या जात आहे, मस्त होतो आणि आपली बोट सुद्धा कट होत नाही। ही जादुई पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा। हे बघा इथं मी संपूर्ण तुम्हाला कापून दाखवते आणि हा शेवटचा जो कडकचा भाग असते तो काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता 1 मिनिटात आपलं गोबी सगळं असा कापून घेतला। आता त्याला बारीक करून घेऊया। हा ग्लास आहे, हा असा मध्यभागी पकडायचा आणि जे गोबीचे मोठे मोठे काप आहे त्यावर या ग्लासाने असं कट करून घ्यायचं। असा मारायचा तो ग्लास गोबीला, असा पत्तागोबीच्या मोठ्या मोठ्या कापाला असा कापून घ्यायचा। हलक्या हाताने कापलं तरी काही हरकत नाही, सहज बारीक होतो। बघा जादुई पद्धत। तर तुम्ही इथं बघू शकता सगळा पत्तागोबी आपला बारीक कट केला मी। बघा असा टोकदार ग्लास घ्यायचा म्हणजे सहज बारीक होते। आता तुम्ही बघू शकता किती बारीक झाला गोबी। फार तर याला 2 ते 3च मिनिटं लागले। आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते। सकाळच्या घाई गडबडच्या वेळेस पत्तागोबी कापायचा असला तर खूप कंटाळा येतो आणि पाहिजे तसं आपल्याला बारीक कापता येत नाही। तर मग ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल, तुमचं काम सोपं होईल। बघा किती बारीक कापला गेला आहे। यापासून तुम्ही भाजी बनवू शकता किंवा पकोडेसुद्धा करू शकता, इतका बारीक कापला आहे हा पत्तागोबी। तुम्ही यापासून कोबी मंचुरियनसुद्धा बनवू शकता। बघा इथं खूप बारीक पत्तागोबी कापला आहे मी, आणि यालाच तर म्हणतात जादुई पद्धत। ना आपल्या हाताला लागण्याची भीती, ना कशाची टेन्शन। तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली, फ्रेंड, रिलेटिव्ह यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा, तर त्यांनाही ही जादुई पद्धत खूप आवडेल। तर मग या पत्तागोबीपासून मी भाजी बनवणार आहे। तर मग वाट कसली बघताय? तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून पत्तागोबी कापण्याची जादुई पद्धत पाहिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।